कंठी धरिला कृष्णाने अवघा जली प्रकाश कालावती करुणिका वैष्णविका संगम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव कालावती करुणिका वैष्णविका संगम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बरी वीरगाढू कालावती करुणिका वैष्णविका संगम ठळ ठळ प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग काही बोलू नका. प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा काल्याच्या कीर्तनपर प्रसंगातला अभंग आहे. प्रस्तुत सेवा ही अतिशय वेळेत आपल्याला आठवायची आहे. गायक वादक चांगले आहे. थोडस माणसाने उत्साही असावं. ज्ञानापेक्षा सुद्धा उत्साह फार महत्वाचा असतो. अतिशय प्रेमाने ही कार्याची सेवा पार पाडायची मला कल्पना आहे. या गावामध्ये दुःखद प्रसंग झालेला आहे. त्याची कल्पना इथं आल्याबरोबर मिळाली. तरी पण भगवंताचं नामस्मरण जर केलं तर समोरच्या जीवाला मुक्ती प्राप्त होते. खरं म्हटलं म्हणजे की एखादा व्यक्ती
गेल्यानंतर तो देवाला आडवा येत नाही. भगवंताचं चिंतन करणं आपलं सर्वांचं काम आहे. मोठ्या उत्साहात या वेळेमध्ये कुठल्याही परिस्थितीत 11:15 वाजता कीर्तन ही सांगत हवी. काल्याचा अभंग आहे. महाशिवरात्रीच्या उत्सवाच्या निमित्ताने मातुलेश्वर महादेव मंदिरामध्ये या ग्रामविकास मंडळ ट्रस्ट यांच्या मार्फत चालू असलेला हा नामसप्ताह आणि या सप्ताहाची काल्याची सेवा माझ्या वाट्याला आली. याला कारण पुढे थोडंसं बोलण्यात येईल, परंतु मातोरी गावच्या कार्यकर्त्यांचं प्रेम मला असं वाटतं. गिरणाऱ्याला खंडू पाटलाकडे आल्यानंतर मला त्या दिवशी आमंत्रण दिलं कीर्तनामध्ये की गुरुजी तुम्हाला यायचं आहे. रामदास पिंगळेंच्या बरोबर 2-4 मोठे चांगले कार्यकर्ते होते. त्या कार्यकर्त्यांना पाहून खूप समाधान वाटलं आणि कीर्तनाची तारीख स्वीकारली. या तुमच्या सर्वांच्या पोटी इथं कीर्तन प्रेमाच्या पोटी करायचं आहे, पण तुमच्या प्रेमाच्या पोटी करायचं का तुम्ही माझ्या प्रेमाच्या पोटी करायचं याच्यापेक्षा सुद्धा मातुलेश्वर भगवंताच्या भक्तीच्या प्रेमाच्या पोटी आपण हे कीर्तन केलं पाहिजे असं मला वाटतं. प्रस्तुत सेवा ही काल्याच्या कीर्तनपर आहे. काल्याच्या कीर्तनात बहुसंख्य ठिकाणी कृष्णचरित्र सांगितलं जातं. कृष्णचरित्रामध्ये लोक आनंद उपभोगतात. कृष्णचरित्र तसंच आहे, कारण ये दशे चरित्र केले नारायणे. प्रत्येक दशेमध्ये भगवंताने चरित्र केलेलं आहे, म्हणून कृष्णचरित्र हे फार महत्वाचं आहे. पण त्या चरित्राच्या बरोबरच काला का करावा, काला कशासाठी असावा, काल्याचं कीर्तन हे का ठेवलं जातं वारकरी संप्रदायामध्ये, याचं चिंतन होणं ही तेवढीच काळाची गरज आहे. वारकरी संप्रदायातलं कुठलंही वाक्य जर मला विचारलं, आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे संपत राहूया. आणि या काल्याच्या कीर्तन प्रसंगी गायक वादक हरिभक्तीपरायण श्री महंत संपतरावजी धोंगडे, त्यानंतर आमचे मानोरीचे नारायण महाराज, विशेषत्वाने सांगतो माझ्याबरोबर या ठिकाणी सुप्रसिद्ध भागवतकार आणि गायक ज्यांनी गायनाचार्यामध्ये स्वतः हजारो विद्यार्थी घडवले असे बापूलालजी ठाकूर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. चौधरी सर माझ्याबरोबर आले, पंडित दादा आले. तुम्ही सर्व महात्मे इथं आहात. माझा आनंद हा मला 2 तास उपभोगायचा. आपला आनंद आपण उपभोगावा. कीर्तनात गेल्यानंतर कीर्तनकाराने कीर्तनाचा आनंद उपभोगावा, ऐकण्याचा आनंद उपभोगावा. याला म्हणतात का आला. काय म्हणतात? का आला. जो आनंद आपल्याला उपभोगायचा आहे त्याच्यासाठी काल्याचं कीर्तन होणार. प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा महाराज फार सुंदर सांगतात. कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश. व्यक्तीचा प्रकाश नाहीये, कंठात जो कृष्णाचा मणी धारण केलाय त्याचा प्रकाश आहे.
अवघा जनी प्रकाशी काला वाटू एकमेका, एकमेकाला वाटायचंय वैष्णवनिका संभ्रम. याच्यात कुठलाही संभ्रम नाहीये. वाकुल्या ब्रह्मादिका, ज्या ब्रह्मादिकांना वाकुल्या दाखवायच्या आहे, जे देव आहे त्यांना काला हा दुर्मिळ आहे, त्यांना काला मिळत नाही महाराज. वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू, त्या उत्तम लोकांना आपल्याला वाकुल्या दाखवायचा आहे, याच्यासाठी काला आहे. आणि तो काला आम्ही करतो म्हणून तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाडी. जो काला देवांना प्राप्त नाही तो आम्हाला प्राप्त आहे म्हणून आम्ही बळी आहोत. देवापेक्षा सुद्धा आम्ही बलवंत आहोत, आम्ही शक्तिवंत आहोत. कारण जे देवाला जमलं नाही ते आम्हाला जमतं, असं जगद्गुरु तुकोबाराय सांगा. विठ्ठल विठ्ठल हा हा हा. वा, आता थोडा आनंद झाला. पण अजून खाली बसलेल्यांनी टाळ्या वाजवतो. आम्ही चेष्टेने म्हणतो की नुसत्या टाळ्याही वाजवू नये, नुसतं नामस्मरण पण घेऊ नये. नुसतं नामस्मरण कुठे घेतलं जातं महाराज? खांद्यावरती उचलल्यानंतर. रामबाई बोलोरामच्या ठिकाणी आपण फक्त नाम घेतो. आणि नुसत्या टाळ्या कुठे वाजवतात माहिती का तुम्हाला? सांगत नाही पुढचं. हरिभक्तीपर्यंत दाखवता येते. माझ्या जवळजवळ 12-13 वर्ष झाली त्या कीर्तनाला टाळ घेऊन उद्या उद्यात वडनेरला. बरोबर. या आनंदाच्या क्षणाला महाराजांचं नाव मला माहीत नाही. उत्तम काय आनंद आहे. शिंदे महाराज आहे, कापसे महाराज आहे, त्यांच्यासाठी एकदा आहे आणि एकदा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा. कारण नारायण महाराजांना माहिती आहे, मी लहानपणी वारकरी शिक्षण संस्था काढली ती 99 साली. म्हणजे आज जवळजवळ 32 वर्ष झाले त्या घटनेला. मी वारकरी शिक्षण संस्था काढली पण कंटाळून सोडून दिली. कारण ज्यावेळेस वारकऱ्यांना चांगलं खायला मिळतं, संपतराव माफी मागून बरं का, चांगलं खायला मिळतं, चांगलं पाकिट मिळतं, त्यावेळेस वारकरी संप्रदाय विसरायला लागतो. मी ज्यावेळेस वारकरी शिक्षण संस्था सुरू केली, जवळजवळ 8 वर्ष चालवली. 52 विद्यार्थी कीर्तनकार म्हणून, 8 विद्यार्थी भागवतकार म्हणून काम पाहतायत आज त्या संस्थेचं एवढं मोठं. परंतु ज्यावेळेस मुलं खाण्यामध्ये जातात त्यावेळेस परमार्थ विसरतात असं मला जाणीव झालं. आमच्या जायखेडला कृष्णाजी गुरुजी माऊली म्हणून फार मोठे संत, कृष्णा माऊली, ज्यांच्या अंत्ययात्रेला 4 लाखाचा जनसमुदाय होता. 1000 नावी होते दावं करायला. बरोबर आहे ना? 1.5 लाख आपलं 1000 नावी होते आणि 1.5 लाख लोकांनी बाप गेला म्हणून सुट्टक बाळगलं होतं. त्यांच्या मी एकदा वारकरी प्रशिक्षण केंद्राला भेट द्यायला गेलो आणि एका विद्यार्थ्याला सहज विचारलं, का रे बाबा तू कशासाठी इथं आला शिकायला, काय शिकतो? तो म्हणाला, मी पखवाज शिकतो म्हणाला. म्हटलं खूप आनंद. आणि मी पुढचा प्रश्न त्याला विचारला, महाराज पुढचा प्रश्न विचारला, का रे बाबा तू पखवाज का बरं शिकतो? तो मला म्हणतो, अरे बाबा तुले काही समजस का? म्हटलं काहीच नाही समजत. तुले काय माहित नाही पखवाजला कितला पैसा मिळतोस? लक्षात तुम्हाला नाही बरं का? हा दृष्टांत आहे.
दृष्टांतावर सिद्धांतावरती जायचं असतं. जर वारकरी शिक्षण संस्थेत येणारा विद्यार्थी, महाराज तुम्ही शिक्षण संस्था चालवता, वारकरी शिक्षण संस्थेत येणाऱ्या विद्यार्थ्याला ही अगोदर कल्पना दिली पाहिजे की तुला कीर्तन, प्रवचन, गायन आणि वादन पैशासाठी करायचं नाहीये, तर तुला ते करायचंय तो वारकरी संप्रदायाचं कर्म करून भगवंताची प्राप्ती करून घ्यायचं कर्म करायचंय. विठ्ठल विठ्ठल बरं का. कार्याच्या प्रसंगाचा अभंग आहे. वास्तविक पहिल्या गेल्यानंतर देव श्रेष्ठ की मानव श्रेष्ठ, संत श्रेष्ठ की मानव श्रेष्ठ हा मोठा प्रश्न आहे. 3 प्रकारचे माणसं देव होत आहेत सध्या. जन्माला आलेले देव ते जन्मालाच आले. मत्स्य, कुर्म, वराह, वामन, परशुराम, नारसिंह, कृष्ण, राम, बौद्ध आणि कल्की, हे जे 10 अवतार आहे हे जन्माला यावे लागले. देवाने वर्ण भगवान विष्णूने मात्र जन्म घेतला म्हणून ते देव म्हणून जन्माला आले. मी कीर्तन वेगळं करणार आहे आज, कारण माझ्या समोरची ही काही मंडळी बसली आहे. ही आळंदी क्षेत्रातली मंडळी आहे. आणि मग ही जी जन्माला आलेली देव आहे, काय विशेष कौतुक केलं हो त्यांनी. रामाने जन्म घेतला, तो अगोदर कार्य ठरवून जन्म घेतला की मला रावण मारायचा आहे. कृष्णाने जन्म घेतला, मला कंस मारायचा आहे. परशुरामाने जन्म घेतला की मला नक्षत्र मेदिनी करायची आहे. भगवान नरसिंह भगवंताने हिरण्यकश्यपू मारायचा म्हणून जन्म घेतला. अहो हे अगोदर काम ठरवून आले, जन्माला आले म्हणून ते देव झाले. दुसरे देव होतात महाराज, जन्माला येतात आणि या पृथ्वी व तलावावरती सर्वसामान्य म्हणून जन्माला येतात. आणि सर्वसामान्य म्हणून जन्माला आलेले माणसं कार्य एवढं मोठं करतात की ते सुद्धा नंतर देव होता. ज्ञान देव झाले, नाम देव झाले, तुका राम झाले, एक नाथ झाले. विठ्ठल विठ्ठल जन्माला सर्वसामान्य म्हणून. जगद्गुरु तुकोबारायांचा जन्म इंद्रायणीच्या काठी. देहू गावामध्ये जिथं इंद्रायणीच्या काठी माऊलींची समाधी, तिथं सर्वसामान्य व्यापाऱ्याच्या घरात जन्माला आले. ज्ञानेश्वर माऊली सर्वसामान्याच्या घरात नवे ज्यांना वाळीत टाकलं गेलं त्या विठ्ठल पंत आणि रुक्मिणी आईच्या घरात जन्माला आले. पण काय झाले? देव झाले. काय झाले? देव झाले. जन्माला सर्वसामान्य होऊन सुद्धा माणसाला देव होता येत. तिसरा वर्ग असा आहे, तो सर्वसामान्य मानव, त्याला काही लिहिता येत नाही, वाचता येत नाही, त्याला कीर्तन करता येत नाही, त्याला काहीच सांगता येत नाही, तरी सुद्धा तो देव होतो. काय होतो? देव होतो. आणि तो देव झाल्यानंतर तो देवासारखं काम करतो. काही लोक असे असतात, सप्ताह आला की अंगण झाडून टाकतात, सतरंजी टाकतात आणि ते चांगलं कर्म त्यांच्या वाट्याला घेतात. त्यांच्या मरणाला मात्र भगवंत किंमत देतो. असं नाहीये कीर्तन केलं म्हणजे फार मोठा झाला आणि त्याला रोग झाला नाही, असं घडतच नाही. हो, मला सुद्धा होणार आहे, कारण मी कीर्तनाचे पैसे घेतलेले, देव वसूल केल्याशिवाय राहतात. पण मग श्रेष्ठ का? बरं का महाराज, श्रेष्ठ का? याला कारण असं आहे, त्या कीर्तनाच्या निमित्तानं
त्या गायनाच्या निमित्तानं, त्या वादनाच्या निमित्तानं आम्ही देवाजवळ असतो. कीर्तनाची मिसे देव जवळी असे. विठ्ठल विठ्ठल. मग हे तिघही माणसं देव होऊ शकतात. फक्त ते होण्यासाठी आम्हाला कर्म करावं लागतं. भगवंताने सांगितलं, जो काम करतो तो श्रेष्ठ आहे, जो काम करत नाही ना तो मात्र कनिष्ठ आहे. महाराज बरोबर. काय रात्री डिसेंट्री झाली आहे, थोडा अशक्तपणा आहे, बाकी दुसरं नाही. ऐका, मग आम्ही त्या निमित्तानं भगवंताजवळ राहतो. कीर्तनाच्या भागवताच्या निमित्तानं आम्ही 24 तास त्या भगवंताजवळ असतो. आणि आम्ही त्या भगवंताच्या जवळ असल्यानंतर महाराज भगवंत आमची परीक्षा घेतो. असं काही नाही. तुम्हाला असं वाटतं पैसे मिळतात म्हणून कीर्तनकार बाहेर जातात. पैसे मिळतात म्हणून, कारण आज तसा जर विचारात घेतला तर काल्याचा दिवस म्हणजे पगाराचा दिवस आहे. काल्याचा दिवस म्हणजे कशाचा दिवस आहे बाबा? पगाराचा दिवस आहे. आज जे 7 दिवसात केलं त्याचं फळ घेऊन घरी जायचं. नुसतं पाकिटाचं नाही, पैशाचं नाही, केलेल्या 7 दिवसाचं नामस्मरणाचं फळ घेऊन आम्हाला घरी जायचं आहे. आम्ही काला म्हणजे का सावळा बोलतो. आजचा काला इथून आता हाले, ही मंडळी आता इथून दुपारी हाले, पण तुम्ही इथून काय घेऊन गेले त्याला काला असं म्हणतात. वास्तविक पाहिल्या गेल्यानंतर सर्वसामान्य माणसाने जर कर्म केलं तर तो भगवंत होऊ शकतो. संतांनी कर्म केलं. देव श्रेष्ठ की माणूस श्रेष्ठ की संत श्रेष्ठ? बरं, देव श्रेष्ठ असं म्हणावं. एक गोड दृष्टांत सांगतो तुम्हाला आणि मग सिद्धांतावरती जाऊ. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. 3 प्रकारचे जन केले, सत्वगुणी, रजोगुणी आणि तमोगुणी. तमोगुणी, रजोगुणी आणि सत्वगुणी असे 3 प्रकारचे लोक केले. त्याच्यातल्या त्याच्यात सत्वगुणी सर्वात श्रेष्ठ, त्याच्यापेक्षा कमी रजोगुणी आणि त्याच्याही पेक्षा खालच्या दर्जाचा म्हणून तमोगुणी मानला जातो. याचा एक प्रमाण सांगतो, सानाबुवा याचं एक प्रमाण सांगतो. बर का उभा राहू द्या. बर का ऐका, रजोगुणी, सत्वगुणी आणि तमोगुणी याच्यातला प्रकार सांगतो पुढे चालतोय महाराज. तमोगुणी खाणं पिणं, जगणं, सुखासाठी जगणं, त्याला दानव असं म्हणतात. आणि रजोगुणी ऐश्वर्याचा उपभोग घेणं, ऐश्वर्याचा उपभोग घेणं, त्या ऐश्वर्याचा उपभोग घेऊन माणसासारखं जगणं, त्याला रजोगुणी असं म्हणतात. माणूस हा रजोगुणी आहे महाराज, कारण तो मिळालेल्या संपत्तीचा उपभोग घेतो आणि आनंदात जगतो. तो रजोगुणी तो मानव. आणि सत्वगुणी कोणाला म्हणायचं की तो रजोगुणात आणि तमोगुणात राहत नाही, पण सत्वगुणामध्ये स्वतःला सामील करतो आणि भगवंताला जाऊन भेटतो. ते संत हे सत्वगुणी आहेत महाराज. मी तुम्हाला सांगतो,
रामदास भाऊ, गुळाची भेली मागवा ना. कारण कसं आहे, तुमच्यासारख्या शेतकऱ्यांना असं थोडं सांगून द्या, ते बामणाने करावं. एवढं एवढं टाळ, एवढं एवढी तांदूळ, एवढं एवढं पीठ तुम्ही नाही करू. विठ्ठल महाराज तुम्हाला सांगू का, वाद्यामध्ये सुद्धा प्रकार आहे. रजोगुणी वाद्य आहे, तमोगुणी वाद्य आहे, सत्वगुणी वाद्य आहे. महाराज तमोगुणी वाद्य हे तमाशात वाजवलं जातं. ऐका बरं का, ते तो आणि ती, ते तो ती व्याकरणावर द्यायचं. ते तो ती तमोगुणी, ते तुंतुण्य बरं का, ती नाल, ती पेटी लक्षात, आणि तो झांज, तो काय, तो ती, ते एकत्र येतं. तिथं तमोगुणी वाद्य होतं. सर तुमची माफी बरं का, मी स्वरांवरती बोलतो, पण माझं बोलणं निराळं तुमच्या भाषेतलं नाही. तो ती, ते तमोगुणी वाद्य. तुम्हाला माहिती आहे, हा मी लहानपणी तमाशा पाहिला. बरेचसे कीर्तनकार म्हणतात तमाशा मी पाहिला नाही, पण तमाशा ज्यांनी पाहिला नाही त्यांनी मात्र जीवनात तमाशा केल्याशिवाय राहिले. मी पाहिला म्हणून तमाशा केला नाही. आता ते तुंतुने काय म्हणतात, कोण 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 कोण. ते झांजरीवाले काय म्हणतात, सज्जन सज्जन सज्जन. नालवालं काय म्हणतं, नरकून नरकून नरकून. सगळे नरकाचे धनी आहे. याला काय म्हणतात, तमोगुणी वाद्य. रजोगुणी वाद्य, तो तबला आणि ती पेटी, तो आणि ती जिथं एकत्र येते त्याला रजोगुणी वाद्य असं. बरे का, रजोगुणी वाद्य हा वाद्यातला प्रकार आहे. तो आणि ती एकत्र येते ते रजोगुणी वाद्य. आता रजोगुणी वाद्य कुठे वाजवायचे, राजाच्या दरबारी. आणि तिथं कुठला राग गायचे, दरबार राग गायला जायचा. कुठला, राजाच्या पदरी कुठला राग गायला जायचा, दरबार. बरोबर, तो दरबार राग एका अभंगाच्या दृष्टिकोनातून आपण सांगू. देवघरा आला आला, देवघरा आला आला, देवघरा आला आला, देवघरा आला. भक्ती समाने पूजिला, भक्ती समाने पूजिला, देवघरा आला आला, देवघरा आला, भक्ती समाने पूजिला, भक्ती समाने तो आणि ती एकत्र येते त्यावेळी रजोगुणी वाद्य. आता सत्वगुणी वाद्याचा प्रकार सांगतो महाराज. तो ती ते, वा, एवढं गायक जर बसून राहिला तर कसं काय व्हायचं. पाकिट जरी नाही मिळालं तरी उभं राहायला हरकत नाही. हा ते बरोबर आहे. आता उभं राहायला खर्च करावा लागतो, बसायला पैसे मिळतात. ऐका मला, तो ती ते एकत्र येतात त्यावेळी तमोगुणी, तो आणि ती एकत्र येते त्यावेळी रजोगुणी. फक्त जिथं तो शिल्लक राहतो तो
त्यावेळेस मात्र सत्वगुणी तो एकांत असतो. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास प्राप्त होतो त्यावेळेस तो सत्वगुणी बनतो. महाराज संतांनी सांगितलंय लोकांती नसावं एकांती असावं. ज्यावेळी एकांत प्रगट होतो ना महाराज त्यावेळी भगवंताच्या समोर आमचा सत्वगुणी भक्ती भगवंताला समर्पित होते. वाद्यांमधला प्रकार मी सांगत होते. वारकरी संप्रदायामध्ये तो पखवाज तो ताल आणि तो विना आहे महाराज. त्याला सत्वगुणी वाद्य असं म्हणतात. म्हणून महाराज सांगतात लावणे मृदुंग मग सत्वगुणी राज्य हे आम्ही 7 दिवस इथं घेतलं. ते साधन म्हणून बाळगलं आणि मातुलेश्वर मंदिरामध्ये नामसप्ताह केला. त्या नामसप्ताचा परिणाम तुका म्हणे आम्हा एकांताचा भास ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा लावणी मृदुंग श्रुती टाळ घोषो सेवू ब्रह्मरस हा ब्रह्मरसाचं सेवन केलं महाराज आणि त्याच्या या 7 दिवसाचा प्रसाद म्हणजे आजचा काला विठ्ठल. काला तसा 3 प्रकारचा आहे महाराज. एक पहिला काला जो आहे हरिनामाचा खिचडी काला. दुसरा काला जीवा शिवाचा काला. हा जीव ज्यावेळी शिवाला जाऊन पोचतो त्यावेळेस एक काला होतो त्याला जीवाशिवाचा काला असं म्हणतात. आणि तिसरा वारकरी संप्रदायानं
स्वीकारलेला हा काल्याचा प्रसाद हा गोपाल कृष्णापासून आला, जो कृष्ण भगवंताने काला केला आणि तो काला आमच्यापर्यंत आला. स्वर्गीचे अमर इच्छिता ज्या काल्याचा प्रसाद मिळाला नाही तो मात्र आमच्यापर्यंत पोहोचला. मी 3 गुण सांगितले आणि काल्याचा प्रसाद स्वीकारण्याची भूमिका या 7 दिवसात आपण प्राप्त केली. मृदुंगाचं, टाळाचं, विण्याच्या निनादामध्ये आम्ही भगवंताचं नामस्मरण केलं आणि आज काल्याला प्राप्त झालो. आपण जीवा शिवाचा काला केला, हा जीव त्या शिवासमोर ठेवला आणि त्याचा परिणाम जे देवांना मिळालं नाही ते आम्ही मिळवलं. म्हणून महाराज 4थ्या चरणात सांगतात, तो का खरी कोणाची भक्ती माहितीये का रामदास भाऊ? देवाला सांगायचं या अंगणामध्ये या. देव आणि भक्त ज्यावेळेस भक्त देवाला नाचवतो त्यावेळेस तो वीर असतो.
नामदेव कीर्तन पुढे देवनाथ पांडुरंग नामदेव कीर्तन करे पुढे देवनाथ पांडुरंग पुढे देवनाथ हरे धनी मध्ये दान देवा बोला हरे नाम देवा आम्ही बळी वीरगाळे. लक्षात कीर्तनात सुद्धा देवाने येऊन नाचावं ही नामदेव महाराजांची पात्रता होती महाराज. आता एक प्रकार असा आहे, मी एकमेव प्रश्न विचारतो 3, त्याचे उत्तर मला द्या. देव कोणाला आवडत नाही त्याने हात वरती करा. देव कोणाला आवडत नाही त्याने हात वरती करा. म्हणजे तुम्हाला देव सगळ्यांना आवडतो, बरोबर. बर, आता दुसरा प्रकार विचारतो महाराज, देव घरी आलेला कोणाला चालणार नाही. देव घरी यावा असं वाटतं. तिसरा प्रश्न फार मोठा कठीण आहे बरं का. खरं बोलायचं खोटं बोलायचं नाही. देवाच्या घरी जायला कोणाला आवडेल? कोणाला देवाच्या घरी जायला आवडत का नाही? त्याला आवडत नाही म्हणून तो बांधून घेऊन जावं लागतं. आलं का लक्षात? देवाच्या घरी जायला सुद्धा आवडत नाही, पण देव घरी आलेला मात्र आवडल्याशिवाय राहत नाही. तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही भक्त इतके श्रेष्ठ आहे, इतके श्रेष्ठ आहे. मी भाम्या डोंगरावरती गेलो त्यावेळी माझ्या आवलीनं भाकरी आणायला सुरुवात केली. तिच्या पायात काटा रुतला आणि तो काढायला देव भाम्या डोंगरावरती आला. आला की नाही? नामदेव महाराजांसाठी हा कीर्तनात येऊन नाचला. आम्ही बळी वीरगाडे. संत सावत्या महाराजांनी कधीही पंढरपूरला गेले नाहीत, परंतु भगवंत साठविला हरी हृदय मंदिर नाही का. भगवंत त्यांच्या हृदयात राहिला. महाराज दामाजी पंथासाठी यांना जोहार घातला. इथं आला. संत न्हाव्यासाठी, संत सेना महाराजांसाठी, याने दाढी करायसाठी स्वर्गात उतरून इथं आला नाही का. म्हणजे देव ज्यावेळी घरी येतो त्यावेळी तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीरगाडे. बळ्याचे अंकित देवापेक्षा सुद्धा आम्ही बळी ठरलो. देवाला इथं आणायला आम्ही भाग पडलो. कुठं? आपल्या घरी. मी तुम्हाला सांगू का, विनंती करून सांगतो.
पंढरपूरला जाण्यापेक्षा सुद्धा पंढरपूरचा भगवंत इथं कसा येईल याचा विचार करा महाराज. वैकुंठीचा देव आणूया कीर्तने, वैकुंठीचा देव आणूया कीर्तने, वैकुंठीचा देव आणूया कीर्तने, वैकुंठीचा देव आणूया खरं सांगू का, कीर्तन करावं तर देव कीर्तनात आलाच पाहिजे, नाहीतर कीर्तन सोडून द्यावं महाराज. वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी, विठ्ठल गाऊनी नाचुनी. मग महाराज देव आणायचं सामर्थ्य, आज शनिवार आहे ना, आज कोण वार? शनिवार आहे. जे सीताईला जमलं नाही, जे सीता मातेला जमलं नाही, ते भगवंत हनुमंतरायांना जमलं महाराज. सीता देवाची पत्नी आहे, आपली माता आहे, पण त्या मातेपेक्षा सुद्धा भगवंत श्रेष्ठ ठरला असं म्हणतात. या आंबेडकराव या विठ्ठल मी काय सांगत होतो तुम्हाला, जे आई साहेबांना म्हणजे सीता मातेला जमलं नाही ते हनुमंतरायला जमलं. दृष्टांत असा आहे, आपल्याला सिद्धांतापर्यंत जायचं आहे. दृष्टांत असा आहे की भगवान प्रभू रामचंद्राने वनवासात असताना रावण मारला आणि रावण मारून भगवंत अयोध्येला गेले. आणि अयोध्येला गेल्यानंतर भगवंताने विचार केला की आता ज्यांनी ज्यांनी आपल्याला युद्धात सहकार्य केलं त्यांना आपल्याला काहीतरी द्यायचं, असं कोणी विचार केलेला आहे? भगवंत रामाने विचार केला. रामाने सीतेला सांगितलं, काय द्यावे त्याची व्हावे उतराई, देवी तो हात पायी जीव तोडा. ज्याने मला जय मिळवून दिला. आता इलेक्शन, मी राजकारणावरती बोलू नये, थोडस सांगतो. पूर्वी इलेक्शन मध्ये सुद्धा असं होतं, निवडून आल्यानंतर पार्टी द्यायची. आता अगोदर पार्टी देतात, कारण लोकांना माहिती याचा काय भरोसा, हा स्वतःच खात बसेल, म्हणून आपण याला खाऊन घ्या एकदाच. लोकही पार्ट्या झोडून मोकळे होऊन जातात. पण या ठिकाणी भगवंताने आपलं लंकेवरती विजय मिळवून रावण मारल्यानंतर अयोध्येला गेल्यानंतर भगवंताने सगळ्यांना बोलवायला सुरुवात केली. पहिल्यांदा विभीषणाचा नंबर लागला. विभीषणा,
जा, तू मला सहकार्य केलं म्हणून तुला लंकेचं राज्य देऊन टाक. सुग्रीवाला बोलवलं, ए सुग्रीवा, वाली निर्जरण तुझ्यासाठी केलं, तू मला मदत केली. सुग्रीवा, तुला सुद्धा मी इथे राज्य देऊन टाकलं. सगळ्यांना वाटायला सुरुवात केली, पण भगवंत हनुमंतरायांना काही वाटत नाही. आणि त्यावेळेस सीतामाई म्हणते, का हो, सगळ्यांना देतायत आणि माझ्या हनुमंताला तुम्ही काहीच देत नाही. आज शनिवारी म्हणून सांगतोय, काहीच देत नाहीये तुम्ही त्याला काहीतरी द्या. म्हणे मी त्याला काय देऊ. म्हणून सीतामाईनं स्वतःच्या गळ्यातला नवरत्नाचा हार काढला आणि हनुमंतरायाच्या गळ्यात घातला. आई, अगं हनुमंतराय कळवळू म्हणाले, आई अगं तू हे काय केलं ग. अगं आई, हे तू काय केलं. म्हणून हनुमंतरायानं एक एक रत्न फोडून पाहायला सुरुवात केली. एक एक रत्न फोडला आणि फेकायला लागला. 4 रत्न फोडले. सीतामाईला राग आला. सीताबाई म्हणते, हनुमंता, अरे ते रत्न आहे रे, तू शेवटी बाकडच ठरला. त्या रत्नाची किंमत काय करणार. तुला रत्नाची किंमत नाही. म्हणून सीतामाईनं हनुमंतरायाला प्रश्न विचारला, पुढली का. त्यावेळी हनुमंतराय आई साहेबांना उत्तर देतात, आई अगं या रत्न तू दिले, पण त्यांच्यात राम नाही आणि ज्याच्यात राम नाही त्याचं माझ्याजवळ काहीच काम नाही. म्हणून हे मी रत्न फिरतोय. असं सांगितल्यानंतर सीतामाई हनुमंतरायांना प्रश्न विचारते, हनुमंतराया, तुमच्यात राम आहे का. आता तुम्ही सगळे हनुमंत आहे, मी तुम्हाला प्रश्न विचार, तुमच्यात राम आहे का. अहो आहे म्हणून तर इथं बसले. श्रीराम जानकी दादा कुणके फार सुंदर गाऊन दिला महाराज. हार तुला नवरत्नाचा जानकीने घातला, पाहिलेस फोडून मोती राम कुठे आतला. फोडून आपली छाती प्रभू भगवान एक
आवाज कमी येतो. जय श्रीराम. जय श्रीराम. शाबास. आलं का लक्षात? म्हणून मी तुम्हाला का सांगितलं, तुका म्हणे भूमंडळी आम्ही आईपेक्षा सुद्धा, सीतामाईपेक्षा सुद्धा भक्त असणारा हनुमंत हा बलवान ठरला आणि आपली छाती फोडून पंच तनाचं राम पंचायतनाचं दर्शन दिलं महाराज. साध्य श्रेष्ठ, साधन श्रेष्ठ. तुमच्या जीवनामध्ये एक गुरुमंत्र देऊन जातो. पुंडलिकराव एक गुरुमंत्र देतो. अगोदर साध्य ठरवा, नंतर साधनांचा विचार करा. आता सध्या परमार्थिक अगोदर साधनात गुरफटतात आणि साध्य पळून जात. अगोदर साध्य ठरवा, नंतर साधन ठरवा. जगद्गुरु तुकोबारायांनी देव पृथ्वी तलावावरती आणण्याचं सामर्थ्य केलं, साधन साध्य केलं आणि मग नंतर साधनाचा विचार केला. तर ते साधन कोणतं? कंठी धरिला कृष्ण. ऐका, ते गायनामध्ये सर एक प्रकार आहे ना, काही लोक खर्जेत गातात. गायक शक्यतो खर्जेत जात नाही. मग ते खर्चेत जाणाऱ्याला हे समजलं पाहिजे की मी किती उंच जायचं. जितका खर्चेत तेवढा उंच. ताबडतोब जीवनामध्ये खाली येता आलं पाहिजे मला. भूतळावरती पाय टेकवता आले पाहिजे. तर खरा परमार्थ आहे मला. नामस्मरण खर्चेत न होत. ते नामस्मरण विचारात जर घेतलं, कंठी धरिला कृष्णमणी, कृष्णाचा मणी कंठामध्ये धारण केला. ते माळींमध्ये एक प्रकारे कंठी आहे का? कंठी हा प्रकार आहे ना, माळीमध्ये प्रकार आहे. म्हणजे इतका फास द्यायचा गळ्याला, कंठी इतका. कंठी गळ्याला काय असते? चिटकून असते. इतका फास द्यायचा, इतका फास द्यायचा की त्या भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी हा आवाज सुद्धा टाहो फोडून बाहेर गेला पाहिजे. ऐका, 2 मिनिटात एक गोड दृष्टांत सांगतो. जगद्गुरु तुकोबारायांना भेटायला रामेश्वर भट्ट देहूमध्ये, आणि देहूमध्ये गेल्यानंतर रामेश्वर भट्टाने जगद्गुरु तुकोबारायांच्या देवळीपाशी जाऊन सांगितलं, ए तुक्या बाहेर निघ. हे कोण म्हणतंय? रामेश्वर भट्ट. मी नाही. त्यावेळी तुकोबारायांची मुलगी बाहेर आली. हो काय झालं बोंबा मारायला? म्हणे तुकोबाराय कुठे? तुक्या कुठे? त्यावेळेस तिने सांगितलं, तुकाराम महाराज लोटा परेडला कुठे गेलेले आहेत बाहेर. पूर्वी लोटा परेड राहायची. एक गंमत सांगू का? आठवलं म्हणून सांगून टाकतो बरं. कसं तुमची माफी मागून सांगू सांगू ना. पूर्वी लोटा परेडला लोक कुठे जायचे? शेतामध्ये, बाहेर, पांदीला. मी गेलेलो, खेळत राहिलेलं, शेतकऱ्याचं जीवन जगलेलं, तिकडे जायचे. या या पुढे या. विठ्ठल विठ्ठल
लोटा पडला आठवलं म्हणून सांगतो. काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी काय खावं काय खाऊ नये याच्यासाठी सांगतो. पूर्वी लोक घरात खायचे. कुठे खायचे? घरात. स्वयंपाक कुठे बनायचा? घरात. बरोबर आहे. घरात खायचे आणि टाकायला कुठे जायचे? आता बाहेर खाता आणि टाकायला कुठे येतात? विठ्ठला विठ्ठला. तुम्हाला मी हसवण्यासाठी नाही सांगितलं, तुमची काळजी म्हणून सांगितलं. सगळ्यांची घरात बायांनी स्वयंपाकच करावा. जर आजच्या काल्याच्या कीर्तनातून प्रसाद घेऊन जायचा असेल तर घरचंच खा. उगीच बाहेरचं उघड्यावरचं चुकीचं भलतं सलतं खाऊ नका. आज जेवढे आजार आहे तेवढे फूड फास्ट आणि फूडमुळे आहे. फूड फास्टमुळे आहे. घरीच खायला या. आम्ही घरीच खातो महाराज, बाहेर खातोच नाही. आज गंमत अशी 65व्या वर्षी ताट उभा राहतो. आवाज सगळ्या गायकांपेक्षा सुद्धा गाडी 4 मध्ये नेतो महाराज. विठ्ठला माफी. तुमची सगळ्यांची काळजी म्हणून बरं का. तुमच्या पैशानं खातात तुम्ही, परंतु काय खावं, कसं खावं, कसं राहावं, कसं जगावं, कसं झोपावं, कसं चालावं, कसं बोलावं याला मर्यादा असल्या तर माणसाचं आयुष्य स्वर्ग सुखापेक्षा सुद्धा पृथ्वी तलावावरती श्रेष्ठ घालवता येतं महाराज. ऐका, मी तुम्हाला दृष्टांत सांगत होतो. जगद्गुरु तुकोबाराय शौच विधीसाठी बाहेर गेलेले रामेश्वर भट्टाला विचार पडला की इतका वेळ नाही. रामेश्वर भट्ट तिथं भेटायला गेला. कुठे? जिथं जगद्गुरु तुकोबाराय होते. कारण ज्याच्या मनात तळमळ असते ना तो आयुष्यभर चांगलं काम करतो, पण ज्याच्या मनात मळमळ असते ना त्याला धीर धरवला जात नाही महाराज. रामेश्वर भट्ट तिथं भेटायला गेला आणि जगद्गुरु तुकोबाराय शौच विधी करत असताना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी या मंत्राचा जप केव्हा? शौचविधीला बसलेली असल्यानंतर. आता याच्यातली एक बारीक मेक सांगतो. हा मंत्र सुद्धा कुठला आहे? कुठला मंत्र आहे हा? स्वप्नात. स्वप्नातल्या मंत्रावरती एवढा विश्वास. हा लक्षात. आपला गुरु उघडून जरी पाजला गुरुवरतीच विश्वास नाहीये मला. खरं सांगा पुंडलिकराव, एवढ्या यात्रा लोक करत फिरतात, पण जो विश्वाचा गुरु निवृत्तीनाथ दादा आहे त्याच्यावरती विश्वास आहे का बाहेरच्या देवांवरती? उत्तर द्या पुंडलिकराव. बाहेरच्या देवावरती. तो विश्वाचा गुरु आहे त्या निवृत्तीनाथ दादांवरती आमचा विश्वास नव्हे तर हा जन्म सुद्धा. आणि मातोरी गावात संपतराव मातोरी परिसरात गिरणारे परिसरात जन्म येऊन सुद्धा आमचा जन्म वाया गेलेला आहे. विठ्ठल
जवळजवळ 11:15 झाले. 11:45 कीर्तन बरोबर बंद होईल. ऐका महाराज, जगद्गुरु तुकोबारायांचा विश्वास स्वप्नातल्या मंत्रावरती ते भगवंताचं नामस्मरण घेत आहे. त्यावेळेस रामेश्वर भट्ट त्या जगद्गुरु तुकोबारायांना म्हणा, हे तुक्या काही पावित्र्य. रामदास भाऊ सांगूनच टाकतो बरं, हे पावित्र न अपवित्र फार वाईट. आता दुर्दैवाने नाही सुदैवाने, दुर्दैव म्हणताय ना, नाही सुदैवाने मी ब्राह्मण कुलात जन्माला आणि आमच्याकडे शिवाशिव तर बोलती. खरं बोलतो मी भयानक. बरं आम्ही नाही केली तर आमची बायको केल्याशिवाय राहत नाही. ऐका, त्याच्यातला एक मंत्र आहे, तो मंत्र मी तुम्हाला सांगतो. मुद्दाम सांगतो ब्राह्मण, अपवित्रो पवित्रो वाम. पूजेला सुरुवात केल्याबरोबर पहिल्यांदा ब्राह्मण तुम्हाला कुठली क्रिया करायला लावतो? डोळ्याला पाणी. कशाला पाणी लावा? त्याने डोळ्याला पाणी लावलं की आम्ही त्याच्या खिच्याला पाणी लावल्याशिवाय. पहिला मंत्र हो डोळ्याला पाणी. पण या मंत्रामध्ये किती सामर्थ्य आहे ते तुम्हाला सांगतो. अपवित्रो पवित्रो वाम. जे अपवित्र आहे ते पहिले पवित्र करायचं. काय करायचं? पापाची इंद्री डोक्यातनं नाही, पापाची इंद्री अगोदर डोळ्यात नाही. अगोदर डोळे सांगतात की ही चोरी करायची आहे. वाईट पाहिला सुद्धा अगोदर कोण सांगतं? तर डोळे. पापाची इंद्री कशात नाही? डोळ्यात. म्हणून जे अपवित्र आहे ते पवित्र करायचं. अपवित्रो पवित्रो वाम सर्वावस्थांगतो पिवा. मग शरीराच्या डोळे पवित्र झाले का शरीराच्या सर्व अवस्था पवित्र होता आणि तो पुंडरीकाक्षा म्हणजे पुंडरीकाचा अक्ष धारण करून भगवंताचं नामस्मरण करतो. हे पावित्र्याचं खरं लक्षण आहे महाराज. ऐका, अपवित्रो पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि वा यस्मरे पुंडरीकाक्ष सभाया अभ्यंतरं शुचि. डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख. कंठी धरला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. मग तो नामाचा छंद जोपासायचा महाराज. नाम गाऊ नाम घेऊ नाम विठोबाला गाऊ. ऐका, तो छंद घेतला आणि आम्ही भगवंताच्या कार्याला सिद्ध झालो. तो छंद आम्ही काय केला? तो महाराज दुसऱ्या द्यायला सुरुवात केली. नाम वाटायला सुरुवात केली. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. एकमेकाला द्यायचं. शाळा सुटली पाठी पोटी आई मला भजन मार्ग विठ्ठल. ऐका, काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. दोनच दृष्टांत देतो. हा काला कसा असतो? दोन दृष्टांत देतो. कृष्ण चिंतनाकडे बोलतो महाराज. अत्यंत थोड्या वेळात कृष्ण चिंतन आपल्याला पार पाडायचे आहे. ऐका, दोन
दृष्टांत असा आहे, काल्याचा प्रसाद आहे. पूर्वी काल्याचा प्रसाद कशात करत होते माहिती? आता जर्मलचे भगोने. पूर्वी काय होते? डेगा. काय होते? तांब्याच्या डेगा होत्यात ना, बरी मोठी कढई राहायची, तांब्याच्या डेगा नाही. हा काला कोणी घेतला? वैष्णवनिका संभ्रम, याच्यावरती हा दृष्टांत मी तुम्हाला देतो आहे महाराज. ऐका. काल्याचा प्रसाद बनवणं चालू. पूर्वी जास्तीत जास्त प्रसादाला काय बनवायचे? वरण भात, शिरा किंवा दूध, ठरलेला कार्यक्रम. शाळेतल्या मुलामुलांनी आतमध्ये येऊन बसायचे. शाळेतल्या मुलामुलांनी पाठीवर येत आहे. सर्वांना विनंती आतमध्ये येऊन बसायचे. शाळेतल्या मुलामुली आतमध्ये येऊन बसा. वा महाराज, याला म्हणतात वैष्णवनिका संभ्रम. माझंही थिएटर फुल होईल. ऐका, मी कधी कधी गमतीने म्हणतो की जे माझ्या कीर्तनाला येईल त्यांना मी 500-500 रुपये वाटणार आहे, पण ते कोणते मोदीने बंद केलेले. ऐका, पूर्वी डेगेमध्ये अन्न शिजवलं जायचं, वरण केली जायचं, कढईमध्ये. बरं, भात सुद्धा पूर्वीचा कसा होता? उपशा भात होता. कसा होता? उपशा. आताचा भात कसा आहे? बाईट. म्हणूनच लोक बसायला लागले. एक मिनिट लक्षात घ्या. पूर्वीचा भात असा उपसून काढायचे, खाट ठेवायचे, खाटावरती भाताचं शीग लावायचे, शेवटी काय लावायचे त्याच्यावरती? दिवा. बरोबर आहे ना? आता दिवे लागतच नाही. म्हणून भिकार जेवण आलं, ताटली आपल्या आपल्या हाताने घ्यायची, वाढ रे भाऊ थोडस, दुसऱ्याला शिकायचं, वाढ रे भाऊ. याला कुठे नाही भिकार जेवण म्हणतात. जेवणाची पंगत असावी, वाढणाऱ्यानं वाढावं. मी सायकोलॉजी घेऊन एम.ए. झालेलो आहे. मी कोणाच्याही याच्यात नाही, काय नाही, विरोधात नाही, परंतु जेवावं कसं याला सुद्धा मर्यादा असावी, नियम असावे. ऐका, तो भात शिजव. मी वैष्णवनिका सब्रह्म सांगतोय. आणि सगळं पदार्थ तयार झाले. डेगेत वरण गरम होत आहे, कढईमध्ये शिरा केलेला आहे, एका कढईमध्ये उसळ केलेली आहे, सगळे पदार्थ बनवले. आणि एक कुत्र आलं. कोण आलं? तुम्हाला कुत्र माहिती आहे? ते कुत्रा. कुत्र्याची जात कुठे तोंड घातल्याशिवाय ते कुत्र त्याने येऊन भातात तोंड घातलं. कशामध्ये तोंड घातलं? भात. आता कुत्र्याने भातात तोंड घातलं आणि रामभाऊ उठला, शामभाऊ काट्या काढा. भात नसला तरी चालेल, पण कुत्र सुटता कामा. तुमच्या लक्षात आलं? कुत्र सुटता कामा. दोघांनी काठ्या घेतल्या, काठ्या पायन कुत्र भाताला प्रदक्षिणा करायला सुरुवात केली. कुत्र सुटता कामाने. त्या कुत्र्याने विचार केला आता जीव वाचवायचा आहे, म्हणून टणकन दिशी उडी मारली आणि भातावरती जाऊन बसले. तुमच्या लक्षात आलं? ते भातावरती जसं बसलं तसं भात गरम लागला. तिथून जो उडी मारली तर उसळीच्या बघूया. किती सोपं होतं. कुत्र्याने तोंड घातलं, एवढा एवढा भात काढायचा आणि फेकायचा. पण ते कुत्र्याच्या नादामध्ये संपूर्ण भात, डेगेतलं वरण याचा काय लावला? सत्यानाश. आता पुढचं सांगतो मी तुम्हाला. किती सोपं होतं. अहो, उचलायचं, फेकायचा आणि एक तुळशीचं पान घ्यायचं महाराज, आणि ते तुळशीचं पान भातावरती जर ठेवलं असतं तर सगळा भात काय झाला असता? पवित्र.
सगळा भाग पवित्र झाला असतो. अहो जे अपवित्र आहे त्याला सुद्धा पवित्र करतो. मला एकाने प्रश्न विचारला, गुरुजी मेल्यानंतर थोबाडामध्ये तुळशीच का घालता? शेवटी घालतात ना तुळशी. जे खाल्लंय जे प्यायला आहे ती तुळशी जर जिवंत शरीराला पवित्र करू शकते तर त्या भाताला पवित्र करू शकत नव्हती का? उंडलीत राहा. खाणारा पिणाऱ्याची वरात कशी काढावी माहिती? तुळशी पण टाकायची महाराज. एक उलटी कोंबडी ठेवायची किंवा बाटली ठेवायची. रामही बोल राम चालेल. देवांनी शक्कल लढवली महाराज. काय शक्कल लढवली? देवांनी शक्कल लढवली की अगोदर दानवांना खाऊ द्यायचं, पण कसं खातात ते पाहिजे. दानवांच्या हाताला काठ्या बांधल्या, अट घातली. काय अट घातली? हात न वाकवता जेवण करायचं. हात न वाकवता जेवण. काठ्या बांधल्या, चमचे दिले. सध्या चमच्यांना फार किंमत. कीर्तनकारांना सुद्धा चमचे असतात महाराज. ते ठरवतात कोणाचं कीर्तन द्यायचं. संपतराव माफीवर जे घडतंय ते सांगतो. चमच्यांना फार कोण, काही वाकड्या दांडीचे असतात, काही सरळ दांडीचे असतात, काही टोचणारे असतात, काही मुडक्या दांडीचे असतात. चमचे बांधले आणि दानवांची पहिली पंगत घेतली. नियम ठरला, हात वाकवायचा नाही. दानवांनी आपल्या याच्यामध्ये चमचा टाकला, हात वाकवायचा नाही. अन्न घेतलं, कुठे गेलं? मागे गेलं. चमचा भरला, मागे गेलं. 10 मिनिटाची वेळ होती. देव म्हणाले तुमचा टाइम संपला, आता देवांचा टाइम आला. राक्षसांना उपाशी राहावं लागलं. देवांचा टाइम आला. देव पंक्तीला बसले. देवांनी चमचा भरला आणि तो चमचा ज्याच्या तोंडावरती पोचत होता त्याच्या तोंडाला लावला. एकमेका देऊ त्या खासदारकीच्या कड्यापेक्षा सुद्धा हा कुस्तीचा कडा पाहिजे. ऐका महाराज, जवळजवळ कीर्तनाचा विषय समाप्त झाला. एकमेका देवमुखी सुखे घालावे हुंबरी, काला वाटू एकमेका वैष्णविका संभ्रम.
बरं का, ज्या संतांनी नामस्काला केलं त्या संतांचं एका मोठ्या प्रेमाने भजन करा. पण त्याच्या अगोदर ते भजन कसं करावं? कालाची या मिसे देव जवळी या घडी असे जळी झाले मासे. देव जळामध्ये आलेले, काल्याला प्रारंभ झालेला कृष्ण चिंतन एका 4 मिनिटात सांगतो. भगवंताचं चिंतन हे एक श्लोकी भागवतात आलेलं आहे. आदो देवकी देवी गर्भजननम गोपी गृहे वर्धनम. देवकीच्या घरी अगोदर भगवान जन्माला आले. गोपी गृहे वर्धनम. देव वाढले ते यशोदेच्या गवळ्यांच्या घरी, गोपींच्या घरी. गोपी गृहे वर्धनम. माया पूतन, मायेचा पुतनेचा माया पूतन जीवितापहरणम. जीवाचा ताप हरण केला. गोवर्धनो धारणम. गोवर्धन आपल्या हातावरती उचलून धरा. कंसच्छेदन कौरवादी हननम. कंसाचा काळ झाला, कौरवांचं हनन केलं. कंसच्छेदन कौरवादी हननम. एतत् भागवत पुराण कथितम श्रीकृष्ण लीलामृतम. गोपाल कृष्ण. ऐका महाराज, देवाची स्थिती सांगताना एकच सांगतो. देव कुठे जन्माला आले? देव ज्यावेळी जन्माला आले त्यावेळी देवकीला आनंद झाला. देवकी परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरू. सुंदर ते ध्यान नंदाचे अंगानी. तुरुंगात आले पण खेळायला मात्र यशोदानंदाच्या घरी गोकुळामध्ये गेले. गो नाम गोकुला. गो म्हणजे इंद्रिय, ज्याचे कुल श्रेष्ठ आहे, ज्याचे इंद्रिय श्रेष्ठ आहे, त्या गोकुलामध्ये भगवान तो खेळले. गोपाळ गवळणी पातील डोळा. गोपाळ गवळणी पातील डोळा. त्या डोळ्यानं गवळणींना देव मोठे होऊ लागले. आणि देव जसे मोठे व्हायला लागले तसे ते रांगायला लागलेत. येऊ लागले. भगवान खेळायला लागले. भगवान पोरांमध्ये खेळायला लागले. हमाम पोरा
पूर्वी गोपाल कुठे चालायचा? पुढे. मागून गायी चालायच्या. आता पुढे गायी चालतात, मागे शेण पाडतात. हा गुर खूप वेळ झाला, वेळ खूप झालाय, परंतु भगवान मी सगळ्या सवंगड्यांना जमवलं. रामदास भाऊ सगळ्या सवंगड्यांना जमवलं. तुमच्या पाठीमागे असणारे लक्षात. आणि अवघ्या 3-4 मिनिटात आपलं हे कीर्तन आटोपणार. आज महाराष्ट्र राज्याचे आमचे अध्यक्ष ज्या संतांनी पृथ्वी तलावावरती काला केला ते संत सर्वात जास्त श्रेष्ठ आहे. आणि भगवंताने सवंगड्यांना जमवून काला केला. तो काला आज भगवंत चरणी आपण अर्पण केला. पण त्याच्या अगोदर सर्वात श्रेष्ठ जर कोण असतील तर संत आहे. त्या संतांचं नामस्मरण करताना महाराज जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका. त्या स्वर्गातल्या देवांना वाकुल्या दाखवायच्या. हे देवांनो, तुम्हाला काला नाही, काला फक्त आम्हाला आहे. तुम्हाला सगळ्यांना देवाची शपथ. काळकरी सोडून, वाजवणारे सोडून, मी जसं करेल तसं करायचं बरं का. आता सगळ्यांनी, बाया बापड्यांनी सगळ्यांनी अगोदर देवांना हकलायचं, देवांना नंतर वाकोल्या दाखवायच्या, देवांना हकलून द्यायचंय. लक्षात घ्या, सगळेजण तयार आहेत ना? मग म्हणा गोपाल कृष्ण. चला, देवांना हकलायचंय. ज्ञानेश्वर
गणपती तुकाराम स्वामी गणपती